पांढरकवडा तालुक्यात बेरोजगार तरुणांना रोजगार हमी योजनेतून रोजगार देण्याचा आमिष दाखवून मुलांची फसवणूक केल्याचं उघड झाले। पांढरकवडा महाराष्ट्र बँक खात्यात प्रत्येकी कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले, तर परराज्यातून रक्कम जमा झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत। दरम्यान या तरुणांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं काम आहे, त्याकरिता तुमचं खात्याची आवश्यकता आहे। या खात्यासाठी काही युवकांच्या खात्यामधून पैसे काढण्यात आले आहे, त्यांचे खाते काढण्यात आले आहे। जवळपास 1 ते 1.5 करोड रुपये युवकांच्या खात्यामधून पैसे काढण्यात आलेले आहे। आज यवतमाळच्या विश्रामगृह येथे काही युवकांनी या ठिकाणी धडक दिली आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष बोरले यांनी हा प्रकरण उघडकीस काढलेला। भाऊ, हा प्रकरण काय आहे नेमके? जवळपास विद्यार्थी असो किंवा मजूर वर्ग असेल, यांच्या खात्यामधून जवळपास 1 करोड रुपये, 50 लाख 25 लाख रुपये काढण्यात आहे। काय प्रकरण आहे, काय सांगणार? MREGSच्या खात्याच्या माध्यमातून यांचे खाते उघडण्यात आलेले आहे। हा फार मोठं एक देश पातळीवरचा हा हॅकरचा ही यंत्रणा आहे, मोठी यंत्रणा आहे। अनेक शेकडो हजारो शेतकरी आणि शेतमजूर गावामध्ये जाऊन यांनी फ्रॉड अशा प्रकारचे सगळे त्यांनी ते एक यंत्रणा यात केलेली आहे। करोडो रुपये यांच्या अकाउंटमध्ये टाकून त्याच दिवशी वरती करून टाकलेली आहे। तर हा यांच्या अकाउंटमध्ये आलेला पैसा, यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे, सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झालेले आहे, यांचे अकाउंट स्विच करण्यात आलेले आहे, इन्कम टॅक्सच्या नोटीस यांच्यावर येणार आहे। यांचा भविष्य अंधारमय आहे आणि गावाच्या आदिवासी आणि या बहुजन लोकांच्यावर इतका मोठा अन्याय झालेला आहे की त्यांच्या आयुष्याचा विषय आहे। त्यामुळं याच्यावर निश्चितपणे आम्ही सामोर जाणार आहोत। माझ्या खात्यातून 1 करोड 15,93,000 काढलेले आहे आणि ते कसं आले आणि कसं केले ते काही कळलंच नाही। आणि एक शेतमजूर असून सुद्धा कधी बँकेची गरज नाही पडली, त्यामुळे अकाउंट ओपन केलं आणि कळत नसल्यामुळे आम्हाला काही समजत नाही। मयूर चव्हाण यांनी आमचे डॉक्युमेंट घेतले होते व माझ्या खात्यामध्ये 49,43,000 आलेले आहे। नक्की तुझ्या खात्यात सुद्धा पैसे आल्याचं सांगलं जातं, किती रुपये आले आणि कसे पैसे आले, कोणी तुझं खातं काढलं होतं, काय सांगशील? माझ्या खात्यात 25,93,000 रुपये आले होते। कसे आले, कुठे गेले काही माहीत नाही झालं मला। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।